नमस्कार मंडळी शिवसेनेमधून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेना या पक्षामध्ये दोन गट पडले। एक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट, तर दुसरा म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट। एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षाचं जे काही चिन्ह होतं ते म्हणजे धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं। त्यानंतर पक्षाच्या चिन्हावरून बरेच दिवस कोर्टामध्ये सुनावण्या पार पडल्या। आता येत्या 2 ते 3 दिवसांपूर्वीच या चिन्हा संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी पार पडली। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून शिवसेनेची बाजू मांडली। त्यात आता काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः जिल्ह्यातील सर्व प्रमुखांची एक बैठक बोलावली व या बैठकीमध्ये त्यांनी पक्षाच्या चिन्हा संदर्भात एक मोठं विधान केलं। नेमके उद्धव ठाकरे काय म्हणाले ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा। तर ही जी बैठक पार पडली ही पूर्णपणे ऑनलाईन रित्या बैठक पार पडली। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की पक्षाचं जे काही चिन्ह आहेत हे आपल्यालाच मिळेल आणि नाही मिळालं तर ते गोठवलं जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। पुढे त्यांनी 2029च्या निवडणुकीसंदर्भात देखील भाष्य केलं। ते असे म्हणाले की 2029च्या निवडणुकीला 3च वर्ष उरले आहेत, त्यामुळे तयारीला आत्तापासून लागा अशा देखील सूचना त्यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत। तसेच SIR संदर्भात देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं। ते असे म्हणाले की SIR च्या प्रक्रियेसंदर्भात गांभीर्याने लक्ष द्या किंवा काही कारणास्तव जर तुम्हाला त्या गोष्टी करता येत नसेल, दिलेली जबाबदारी पार पाडता येत नसेल तर लगेच राजीनामा द्या, आपलं पद सोडा असा इशारा देखील त्यांनी दिला। त्यामुळे या सर्व महत्त्वाच्या गोष्टी या बैठकीमध्ये पार पडल्या। त्यामुळे आपले जे पक्ष आहेत हे अजिबात कोणी घेऊ शकत नाहीत आणि जर ते कुठं गेलं तर ते गोठवलं जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विश्वासाबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक पण नक्की करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।